Good morning. Am I audible? Yes, sir. Yes, sir. So today we are making revision of unit number 2. So this is related to equilibrium of rigid bodies, in which we are supposed to understand the free body diagram, then Lami's theorem and friction. So the first thing we need to understand what is meant by equilibrium. So equilibrium normally means the condition of balance, and the equilibrium can be in steady state or in moving state, ज्याला आपण static equilibrium आणि dynamic equilibrium म्हणतो. So when the body is stationary and if it is in equilibrium, it is called as static equilibrium. Consider the simple example of a body resting on a surface, then weight will be acting in downward direction and normal reaction in the upward direction. So if this body is stable, this is static equilibrium. And if the moving body is acted upon by number of forces and if its speed is constant, then also it will be in equilibrium. त्यामुळे स्टेडी स्टेट मध्ये किंवा स्टॅटिक बॉडी किंवा मुव्हिंग बॉडी ह्या दोन्ही इक्विलिब्रियम मध्ये असू शकतात किंवा बॅलन्स मध्ये असू शकतात. And accordingly we call it as static equilibrium or dynamic equilibrium. Then if the force system is concurrent force system, means if you consider a body like this and the forces acting on the body, if they are concurrent passing through a single point, then if we wish that this body should be in equilibrium, तर साधी कंडिशन काय असेल, तर जो काय रिझल्टंट फोर्स या बॉडीवरती ऍक्ट होणार आहे किती असलं पाहिजे, 0. बरोबर आहे. आणि रिझल्टंट जर तुम्हाला 0 पाहिजे असेल, याचा अर्थ त्याचा एक्स कॉम्पोनंट आणि वाय कॉम्पोनंट हे दोन्ही 0 असले पाहिजे. I'll describe it for you once again. Consider a body which is in static equilibrium, let us say, and acted upon by number of concurrent forces. Then if we wish that the body should be in equilibrium, then the resultant of all the forces acting on the body should be 0. And the resultant 0, it also means that its x component and y component should be 0. तर इथून पुढे तुमच्या एक गोष्ट लक्षात असेल, समेशन एफएक्स ला आपण अजून एक नोटेशन वापरलं होतं, आर एक्स हे रिझल्टंटचा एक्स कॉम्पोनंट, आणि समेशन एफ वाय आपण दुसरं नोटेशन काय वापरू शकतो, आर वाय मीन्स समेशन एफ वाय. शॅल वी कंटिन्यू. सो याच्यावरती एमसीक्यू पण तुम्ही सॉल्व्ह केले आहेत. माझ्यामध्ये युटी आयएससी दोन्ही ठिकाणी हा एमसीक्यू विचारला होता. तर जर कन्करंट फोर्सेस असतील तर इक्विलिब्रियमची कंडिशन साठी 2 समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0. याचा अर्थ अल्टिमेटली आर इक्वल टू 0 असाच आहे. बट इफ द सिस्टम इज ऍक्टेड अपॉन बाय सम नॉन कन्करंट फोर्सेस, ही समजा एक रिजिड बॉडी आहे आणि याच्यावरती ऍक्ट होणारे जे फोर्सेस आहेत, सपोज दे आर नॉन कन्करंट. ठीक आहे. तर तुम्हाला माहितीये कुठलाही एक तुम्ही पॉइंट घेतला आणि त्याच्या अराउंड एक फोर्स समजा असेल नॉट पासिंग थ्रू दॅट पॉइंट, तर हा फोर्स काय करतो, रोटेशनल इफेक्ट प्रोड्यूस करतो, ज्याला आपण काय म्हणतो, मोमेंट म्हणतो. बरोबर आहे. तर जर बॉडी इक्विलिब्रियम मध्ये राहावी असं आपल्याला वाटत असेल, तर रिझल्टंट फोर्स इन एक्स डायरेक्शन शुड बी 0, रिझल्टंट फोर्स इन वाय डायरेक्शन शुड बी 0. ऑल्सो दिस नॉन कन्करंट फोर्सेस should not produce
एनी रोटेशनल इफेक्ट ऑन द बॉडी. जर नॉन कन्करंट फोर्सेस जर बॉडीवरती ऍक्ट होत असतील तर रिझल्टंट फोर्स ऍक्ट होणार हा झिरोच पाहिजे ऑफकोर्स. शिवाय सर्व फोर्सेसनं बॉडीवरती तयार केलेला रोटेशनल इफेक्ट ज्याला आपण काय म्हणतो मोमेंट, दॅट शुड बी झिरो. सो फ्रॉम MCQ point of view, the conclusion is that if the force system is concurrent, only two conditions of equilibrium, which are they? Summation Fx equal to 0 and summation Fy equal to 0. For non-concurrent force system, the condition of equilibrium are summation Fx equal to 0, summation Fy equal to 0, and summation M equal to 0. Shall I continue? Yes, sir. Yes, sir. देन वी हॅव अंडरस्टूड. हा कन्सेप्ट हा याच्यावरती न्यूमरिकल कदाचित येणार नाहीत पण तुम्हाला म्हणजे कन्सेप्ट म्हणून हे उपयोगाचं पडेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय शिकलोय की अ सिंगल फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी कॅन बी कन्वर्टेड इनटू और कॅन बी रिप्लेस्ड बाय अ कॉम्बिनेशन ऑफ अ फोर्स अँड अ कपल. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं बघा, 500 न्यूटन फोर्स जो आहे हा या बॉडीवरती ऍक्ट होतोय. बरोबर आहे. आठवतंय का तुम्हाला सर्वांना? Yes, sir. तर आपण काय करतो या एंडला समजा, सॉरी थोडस माऊस आपण काय करतो दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस या बॉडीवरती ऍक्ट होत आहेत असं फक्त ऍझ्युम करतोय. ज्या प्रत्येकाचं मॅग्निट्यूड किती असेल हो? 500. Newton. थोडस माऊस लॅग होतोय त्यामुळे वेळ लागेल. 500 न्यूटन इन डाउनवर्ड डायरेक्शन, 500 न्यूटन इन अपवर्ड डायरेक्शन. याचा अर्थ काय, तुम्ही बॉडीवरती ऍड केलेला जो नेट फोर्स आहे हा किती झाला? 0. सिस्टीम मध्ये आपण काय चेंजेस केले का? नाही. ठीक आहे. No. आता याच्या पुढची गोष्ट काय पहा, तर आता जर तुम्ही समेशन एम घेतला, सॉरी दोन फोर्सेस ऍड केले, हा करेक्ट. आता ही जी सिस्टीम आहे, ठीक आहे, हे आपण कोणत्या पद्धतीने कन्सिडर करू शकतो? आय मस्ट बी प्राऊड ऑफ माय सेल्फ. अतिशय धावत पळत मी लेक्चरला बसतो पण आठवतंय, चांगली गोष्ट आहे. तर आता काय करा, हा जो फोर्स आहे हा सेपरेटली कन्सिडर करा. कोणता? 500 न्यूटनचा. बरोबर आहे. आणि राहिलेले जे फोर्सेस आहेत याला समजा आपण F1 म्हटलं थोडा वेळ, आणि याला म्हटलं F2. बरोबर आहे. So as per the definition, whether F1 and F2, whether they are forming the couple, yes. बरोबर आहे की नाही? F1 आणि F2 मिळून एक कपल तयार करतात. Yes or no? Yes, sir. हे कपल कसं सांगा बरं? Is it clockwise or anti-clockwise? So it must be a clockwise couple. Clockwise. ठीक आहे. त्यामुळे F1 आणि F2 यांना रिप्लेस करणार कोण आहे? हे एक कपल आहे. बरोबर आहे. आणि आता शिल्लक काय राहिलाय? 500 न्यूटनचा फोर्स. म्हणजेच बघा, जी काय सिस्टीम तुम्हाला दिलेली होती, सॉरी, ठीक आहे, याचा अर्थ काय झाला बघा, ही जी दिलेली सिस्टीम आहे ती आपण रिप्लेस केली. कशी रिप्लेस केली? तर एक बीम आहे किंवा मेंबर आहे, ठीक आहे, याच्यावरती 500 न्यूटनचा एक फोर्स जो कसा असेल? डाऊनवर्ड. बरोबर ना? आणि F1 आणि F2 ह्या दोघांनी फॉर्म केलेलं एक क्लॉकवाईज कपल. इज इट करेक्ट? म्हणजे थोडक्यात काय केलं, सिंगल फोर्स जो आहे 500 न्यूटनचा तो आपण रिप्लेस केला इक्विव्हॅलंट सिस्टीमना. त्याच्यामध्ये कोण कोण आहे? तर 500 न्यूटनचा एक फोर्स आहे जो कुठे ऍक्ट होतोय? ऍट पॉइंट ए. आणि दुसरं काय आहे?
एक कपल जे क्लॉकवाईज आहे. बरोबर आहे. इन द सेम वे यालाच पॅरलल तुम्हाला तर आठवत असेल सगळं मला वाटतंय. जर समजा तुम्हाला अँटी क्लॉकवाईज कपल पाहिजे असेल या सिस्टीमला रिप्लेस करणार तर तुम्ही काय करणार इक्वल अँड अपोजिट फोर्सेस कुठे घेणार सांगा ऍट C1. पॉइंट सी. इज इट करेक्ट? आठवलं सर्वांना? Yes, sir. Yes. हा 500 न्यूटनचा फोर्स आणि हा 500 न्यूटनचा फोर्स हे दोघे मिळून काय तयार करतील दे विल फॉर्म वन अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कपल आणि जो ऍडिशनल फोर्स आपण ऍड केलेला आहे डाऊनवर्ड 500 न्यूटनचा तो कुठे असेल ऍट पॉइंट सी. त्यामुळे एका सिंगल फोर्सला तुम्ही रिप्लेस करू शकता. कसं रिप्लेस करू शकता क्लॉकवाईज कपल किंवा अँटी क्लॉकवाईज कपल ह्या दोघांपैकी एक आणि सिंगल फोर्स याने रिप्लेस करू शकता. शॅल वी कंटिन्यू? आठवलं सर्वांना? Yes, sir. Then for the third chapter we have to analyze the trusses. आपण सध्या सेकंड चॅप्टर मध्ये बरोबर का. त्यामुळे ट्रस्टचं जर अनालिसिस तुम्हाला करायचं आहे ट्रस्ट हे एव्हरीडे लाईफ मधलं एक्झाम्पल आहे. ब्रिज ट्रस्ट असतात किंवा बिल्डिंगचे ट्रस्ट असतात बरोबर की नाही. तर त्यांचं अनालिसिस करायचं असेल तर तुम्हाला काय काढता आलं पाहिजे सपोर्ट रिएक्शन काढता आलं पाहिजे आणि सपोर्ट रिएक्शन जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला आधी टाइप्स ऑफ सपोर्ट माहिती पाहिजे. ठीक आहे. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सपोर्ट्स. बेस्ड ऑन दॅट यू विल फाइंड डिफरंट टाइप्स ऑफ बीम. बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट विसरली होती जी मी एमसीक्यू मध्ये एक्सप्लेन केली होती. कोणती होती हो? डू यू रिमेंबर? Cantilever. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड परफेक्ट. कुणी सांगितलं उत्तर प्लीज लेट मी नो. काय होतं तुम्हाला आठवत असेल बघा म्हणजे कधी कधी सडनली आपल्याला भूतकाळात जाताना आपलं सगळं आठवायला लागतं. मला पण हे सगळं दिसलं की मला पहिल्यांदा काय आठवलं कॅन्टिलिव्हर सांगायचं विसरलं तर आपण एमसीक्यू मध्ये सांगितलं. तर कॅन्टिलिव्हरचा अर्थ काय त्याचा एक एंड जो आहे तो हा फिक्स्ड आहे बरोबर आहे आणि हा जो स्पॅन आहे हा कसा आहे ओव्हर हँगिंग आहे. त्यामुळे फोर्सेस जे काय अप्लाय करायचे आहेत ते या एंडला किंवा कपल वगैरे असे अप्लाय केले जातात. सो दिस इज विच टाइप ऑफ बीम कॅन्टिलिव्हर. ठीक आहे. तर पुन्हा आज विसरू नये म्हणून इथं सांगितलंय मी. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Okay, so different types of supports. Okay, simple support, roller support, hinged support and fixed support. याच्यावरती आपण खूप वेळ दिला होता. ठीक आहे. तर व्हॉट इज द डिस्क्रिप्शन ऑफ सिंपल सपोर्ट? सिंपल सपोर्टचं डिस्क्रिप्शन असं आहे की बघा एक व्हर्टिकल सपोर्ट आहे इथं बरोबर आहे का आणि त्याच्यावरती हे बीम फक्त रेस्ट होते. कुठल्या प्रकारचं बॉन्डिंग फास्टनिंग किंवा एकत्र जोडलेले नाहीत फक्त रेस्ट होते बीम. लक्षात येते? सो दिस इज सिंपल सपोर्ट. याचं काय उदाहरण दिलं आठवत आहे का? स्टंप आणि बेल्स आठवत आहे का? Yes. येस सर. तर बीम जी आहे ती फक्त प्लेस केलेली आहे. ती कुठल्याही प्रकारे त्याला आपण फास्टनिंग किंवा बॉन्डिंग सपोर्ट बरोबर केलेलं नाही. तर या केसमध्ये महत्वाची गोष्ट पहा. तर जर सिंपल सपोर्ट हा पॉइंट ए ला असेल तर इथं एकच सपोर्ट रिएक्शन असते. ठीक आहे. जी कशी असते बीमच्या सरफेसला परपेंडिक्युलर. ओके. जर सिंपल सपोर्ट हा बी या पॉइंटला असेल तर पुन्हा एकदा एकच सपोर्ट रिएक्शन असेल जी कशी आहे परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ द बीम. सो दिस इज अबाउट द सिंपल support or this type of beam is called as simply supported beam. Then the next type of beam we have discussed or the next type of support we have discussed is roller support. ठीक आहे. तर रोलर सपोर्ट तुम्हाला कधी अपेक्षित आहे when you expect that the beam can have longitudinal or lateral movement. ठीक आहे. बीमची थोडी बहुत मूवमेंट along the sorry बीमची थोडी मुवमेंट जर अलॉंग द लेंथ किंवा अलॉंग द ऍक्सिस होऊ शकते असे जर तुम्हाला पॉसिबिलिटी वाटत असेल फॉर एक्झाम्पल ब्रिज बरोबर आहे का तर त्या ठिकाणी रोलर सपोर्ट वापरला जातो. आणि एव्हरीडे लाईफ मधले एक्झाम्पल आहेत जिथं ग्रिल असतं किंवा गेट असतं हे सर्व एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्यायसारखी गोष्ट आहे
roller support also experience only one reaction force. And हा reaction force कसा असतो? Perpendicular to the surface on which the roller is resting. ज्या सरफेस वरती रोलर्स रेस्ट होत आहेत, ठीक आहे, त्याला परपेंडिक्युलर. ठीक आहे. इन केस जर समजा तुम्ही एखादं ऍप्लिकेशन असं आहे की रोलर इन्क्लाइंड आहे, तर सपोर्ट रिएक्शन कशी असतील? परपेंडिक्युलर. इज दॅट क्लिअर? Yes, sir. So this is the nature of support reaction for roller support. It offers only one reaction perpendicular to the plane of rollers or perpendicular to the plane on which the rollers are resting. Then the next type of support is hinged support or pinned support. Okay. In this case, when you are expecting some angular movement of the member, एखाद्या मेंबरची लोडिंग झाल्यानंतर अँग्युलर मुवमेंट होऊ शकते, अँग्युलर मुवमेंट होऊ शकते असं जर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला वापरायला पाहिजे हिंज्ड सपोर्ट, विच इज ऑल्सो कॉल्ड ऍज पिन सपोर्ट. इथे सुद्धा तुम्ही बघू शकताय, जर या बीमची अशी अँग्युलर मुवमेंट होऊ शकते अलॉंग द कर्व, अशी जर तुम्हाला पॉसिबिलिटी वाटत असेल, तर सपोर्ट कुठल्या टाइपचा पाहिजे? डेफिनेटली हिंज्ड सपोर्ट किंवा पिन सपोर्ट. याच्यामध्ये आपण दरवाजा वगैरे बरेच एक्झाम्पल पाहिली होती, बरोबर आहे का? तर या केसमध्ये नंबर ऑफ सपोर्ट रिएक्शन किती असतात? 2 असतात. ठीक आहे. तर एक असेल व्हर्टिकल सपोर्ट रिएक्शन, दुसरे असेल हॉरिझॉन्टल सपोर्ट रिएक्शन. म्हणजे ऑफकोर्स या दोघांचा रिझल्टंट असणार आहे, पण आपण काय कॅल्क्युलेट करतो? फक्त हॉरिझॉन्टल सपोर्ट रिएक्शन अँड व्हर्टिकल सपोर्ट रिएक्शन, बरोबर आहे. आणि याची स्पेशालिटी काय आठवते? तर बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये हॉरिझॉन्टल कंपोनंट 0 असतो. डू यू रिमेंबर दॅट? Yes, sir. Okay, shall we Yes, sir. continue? Yes, Then sir. Yes, the sir. fixed support. Okay, so in case of fixed support, the one or both the ends of the beam can be fixed. म्हणजे जसं बीम असते घरामध्ये, तर दोन्ही साइडला ते कॉलम मध्ये त्याचे दोन्ही एंड्स फिक्स असतात, बरं का? सो इन केस ऑफ फिक्स्ड सपोर्ट, इफ यू आर कन्सिडरिंग वन एंड, देयर विल बी 2 सपोर्ट रिएक्शन अँड 1 रिएक्टिव्ह कपल, असे टोटल 3 रिएक्शन असतात. तर एक व्हर्टिकल सपोर्ट रिएक्शन असेल, एक हॉरिझॉन्टल असेल आणि एक असेल मुवमेंट. ठीक आहे. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्या असं लक्षात आलं की लॉजिक कसं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, तर आपल्याकडे 3 इक्विलिब्रियमचे इक्वेशन आहेत. कोणकोणते? summation fx equal to 0, summation fy equal to 0 and summation m equal to 0. तर या केस मध्ये तुम्ही कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता सपोर्ट रिएक्शन साठी? तर ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त 3 अननोन आहेत. ठीक आहे. तर 3 अननोन म्हणजे काय हो? 3 सपोर्ट रिएक्शन जास्तीत जास्त अननोन असल्या पाहिजेत. तर जनरल कॉम्बिनेशन काय असतं बघा, तर एक असतो रोलर सपोर्ट आणि एक असतो हिंज्ड सपोर्ट. रोलर सपोर्ट मध्ये अननोन रिएक्शन किती असते? 1 असते. आणि हिंज्ड सपोर्ट मध्ये अननोन रिएक्शन किती असतात? 2. इज दॅट क्लिअर? सो दिस इज द जनरल कॉम्बिनेशन वी कॅन एक्सपेक्ट इन द न्यूमेरिकल्स. मला वाटतं 1-2 मिनिटं हे सगळं नोट करून घ्यावं. लिहून घेता 2 मिनिटं? Yes. Because revision should be a two-way process. Important points should be noted. So this is the summary of various types of supports and what kind of reactions are offered by these supports.
roller support offers only one reaction, which is vertical. If the rollers are vertical, normally इथे काय म्हणू शकता, perpendicular to roller, हे जास्त स्पेसिफिक आहे. देन पिन सपोर्टला अजून काय म्हणतो आपण, दुसरं नाव काय ते सांगा, हिंज्ड, बरोबर आहे का? Yes, sir. Pin support is also called as hinged support. आज ISC आहे, सर्वांना रिक्वेस्ट आहे की जे काय अभ्यास करायचा आहे किंवा जे काय करायचं आहे, 2 तास तुम्हाला वेळ दिलेला आहे. 2:30 सुरुवात करा अशी अपेक्षा नाही. जर अभ्यास झाला नसेल तर थोडा 2:30 पावणे 3 वाजेपर्यंत अभ्यास करा, ठीक आहे? पण एकाच ईमेल आयडी वरून टेस्ट अटेंड करायची आहे, ठीक आहे? परवा एका सायंटिस्टनी 2 ईमेल आयडी वरून टेस्ट अटेम्प्ट केली. याचा अर्थ मला समजू शकतो. कसं असतं, सध्याची वेळ नाही कुठली गोष्ट ढसायला लावण्याची. Are you getting what I am saying? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे अभ्यास करा. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणे प्रिपरेशन करा, ठीक आहे? कॉन्फिडन्स नसेल, थोडा वेळ जास्त घ्या प्रिपरेशन साठी, रिव्हिजन साठी. पण रिव्हिजन कशाची करायची हो? फक्त 2 चॅप्टर वरती एमसीक्यू जे तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत ते वाचायचे, बरोबर आहे ना? असं काय डोंगर उचलायचं का तुम्हाला? ते पण करायचं नाही म्हटल्यावर मग आपण कशासाठी शिकतोय हा खूप मोठा प्रश्न आहे. 2 चॅप्टरचे एमसीक्यू जर आपल्याला काल समजा म्हणजे 4 वाजता जरी टेस्ट तुमची कंप्लीट झाली असं गृहीत धरलं, ठीक आहे, काल संध्याकाळी 4 नंतर परत आज दुपारी 2:30 वाजेपर्यंत तुम्हाला जर 2 चॅप्टरचे एमसीक्यू वाचणं शक्य नसेल तर यू शुड थिंक अबाउट युअर फिटनेस फॉर दिस फील्ड. म्हणजे आर्ट्स कॉमर्सचे जसे विद्यार्थी असतात, बरोबर आहे का, शेवटी अचानक काहीतरी जातात, थापा मारतात, लिहितात आणि नुसतं डिग्री घेतात आणि परत बेकारी वाढवतात देशातली, बरं का? त्या पद्धतीने जगू नका प्लीज. इंजिनिअरिंग ह्या क्षेत्राची व्हॅल्यू वाढवणे आपल्या हातात असतं. आर यू गेटिंग ऑर नॉट? तुम्ही जर कला शाखेच्या विद्यार्थ्याप्रमाणे जर वागायला लागला तर तुम्हाला किंमत राहणार नाही जगात. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आम्हाला काय दरवर्षी विद्यार्थी येतात, पास होतात, पुढे निघून जातात, बरोबर आहे की नाही? पण डिग्री झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे हे तुमची कर्म ठरवत असतात. आर यू गेटिंग ऑर नॉट? काय बोलतो लक्षात येते सर्वांना? त्यामुळे सर्व गोष्टी प्रामाणिकपणे करा. आणि जर काय फसवण्याचा विचार मनात आला तर तुम्ही स्वतःला फसवत असाल. डू रिमेंबर दिस थिंग. लिहून झाले का? Yes, sir. Okay, so this is the summary of support reactions. Then the next point we want to understand is which types of loads can be applied on the beam. कारण सपोर्ट रिएक्शन कधी तयार होणार आहेत तर एखाद्या बीम वरती जर आपण फोर्सेस अप्लाय केले, तुम्हाला माहिती आहे फोर्सेस नेहमी कशा असतात, पेअर मध्ये, ऍक्शन अँड रिएक्शन, बरोबर आहे का? मग जर तुम्ही या बीम वरती फोर्स अप्लाय केला तरच काय होणार आहे, सपोर्ट रिएक्शन जनरेट होणार आहे. कारण आपण काय करतोय, या बीमचं जे सेल्फ वेट आहे हे 0 आहे असं अज्युम करतो. लक्षात येते अनालिसिस पर्पज साठी. कारण तुम्ही बघा बिल्डिंगचं संपूर्ण वजन आणि बीमचं वजन याच्यामध्ये बीमचं वेट हे ऑफकोर्स निग्लिजिबल असणार आहे, बरोबर आहे? त्यामुळे आपण काय करतो, वी अज्युम दॅट द वेट ऑफ द बीम इज निग्लिजिबल. हे अज्युम करतो, ते खूप कमी असतं.
त्यानुसार आपण फक्त अप्लाइड लोड्स आणि सपोर्ट रिएक्शन ह्या कन्सिडर करत असतो. ठीक आहे. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ लोड्स. विल रिवाइज देम वन बाय वन. यापैकी जनरल लोडिंग हे काय फारसं महत्वाचं नाहीये. थोडं डिस्टर्बन्स असेल तर म्यूट करता का? रोल नंबर 29. So the first type of loading we can consider is point load or concentrated load. So when so this is the general type of loading. याच्यामध्ये एक सिंगल फोर्स असतो. माउस का ऑपरेट होणार. सिंगल टाइप ऑफ फोर्स असतो आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला कुठे पाहायला मिळतो? At a single point on the beam. So this is called as point loading. तर हे आपलं कॉमन टाइप ऑफ लोडिंग आहे. याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन कसं असतं? अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह, डाउनवर्ड फोर्स निगेटिव्ह. किंवा अलोंग एक्स ऍक्सिस असेल तर किंवा हॉरिझॉन्टल असेल तर लेफ्ट हँड साइडला जाणारा फोर्स निगेटिव्ह, राईट हँड साइडला जाणारा पॉझिटिव्ह. साइन कन्व्हेन्शन पण रिवर्स करूया. देन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड हा कसा असतो? तर ओव्हर अ पर्टिक्युलर लेंथ इट्स इंटेन्सिटी इज कॉन्स्टंट. हा जो लोड आहे याची इंटेन्सिटी ठराविक स्पॅन किंवा लेंथ मध्ये, हे जे एल आहे त्याला स्पॅन म्हणतात किंवा लेंथ म्हणतात, SPAN. तर याची इंटेन्सिटी कॉन्स्टंट असते. याचं युनिट काय असतं? वेट पर युनिट लेंथ तुम्हाला दिलेलं असतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथं पहा 5 न्यूटन just wait. Okay, so the intensity of UDL, uniformly distributed load, is given in generally Newton per meter or kilonewton per meter. Okay, then the length or the span over which this force is distributed, that length is given to you, which is called as span. या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या आणि तुम्हाला काय मिळेल? इक्विव्हॅलंट पॉइंट लोड. ठीक आहे. म्हणजे 5 न्यूटन पर मीटरचा जो फोर्स आहे तो 6 मीटर एवढ्या लेंथ वरती स्प्रेड झालेला आहे. तर इंटेन्सिटी किती असेल? 5 into 6, 30 न्यूटन. आणि हा जो इक्विव्हॅलंट पॉइंट लोड आहे हा कुठे ऍक्ट होतो युडीएल मध्ये? तर जो काय स्पॅन आहे 6 मीटर, या 6 मीटरच्या सेंटरला किंवा मिड पॉइंट पासून ऍक्ट होतो. डू यू रिमेंबर दिस? Yes. Yes, sir. So in case of UDL, okay, equivalent point load is equal to intensity of the load multiplied by span, and the equivalent point load acts at the middle of the span. Now similar case is regarding uniformly varying load with some difference in the formula. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोडला पण हेच लॉजिक आहे, पण फॉर्म्युल्यामध्ये थोडासा फरक पडेल. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड मध्ये काय असतं? द लोड इज वन्स अगेन स्प्रेड ओव्हर सर्टन लेंथ, ज्याला आपण पुन्हा एकदा काय म्हणणार आहे? स्पॅन म्हणणार आहे, और लेंथ. ठीक आहे. पण इथं काय असतं? द इंटेन्सिटी ऑफ द लोड इज 0 at one end and it continuously goes on increasing. It becomes maximum at some other end of the UVL. Okay, so in this particular example, the intensity of the load is 0 at this point, let us say O, and the intensity of the load is maximum 6 kilonewton per meter, and the variation in the force is uniform over this length. म्हणजे युनिफॉर्मली हा फोर्स वाढत चालला 0 to 6. लक्षात येते? मग याच्यामध्ये तुम्हाला मी ट्रायंगलचे एरियाचे एक्झाम्पल दिलं होतं, बरोबर का? हा जो युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड आहे याला तुम्हाला जर इक्विव्हॅलंट पॉइंट लोड मध्ये समजा कन्वर्ट करायचंय, ठीक आहे,
तर त्याची इंटेन्सिटी काय असेल 0.5 इंटू इंटेन्सिटी किती आहे 6 किलो न्यूटन पर मीटर आणि किती स्पॅन वरती हा स्प्रेड झालाय 12 मीटर ओके सो 0.5 इंटू 6 इंटू 12 म्हणजे याची इंटेन्सिटी झाली 36 किलो न्यूटन 12 इंटू 6 72 त्याचा हाफ ठीक आहे आणि हा ऍक्ट कुठं होईल तर जी मॅक्सिमम इंटेन्सिटी आहे मॅक्सिमम इंटेन्सिटी आता कुठे आहे जी राईट हँड साइडला बरोबर का तिथून 1/3 ऑफ द स्पॅन आता स्पॅन किती आहे 12 मीटर आहे तर 12 मीटरच्या 1/3 म्हणजे 4 मीटर कुठून मॅक्सिमम इंटेन्सिटी पासून इज दॅट क्लिअर सो द समरी यू हॅव टू नोटिस इक्विव्हॅलंट पॉइंट लोडचा फॉर्म्युला काय 1/2 इंटू इंटेन्सिटी इंटू स्पॅन and where it will act the equivalent point load acts at 1/3 distance from the point where the maximum load acts UDL आणि UVL नोट करता फक्त Yes, sir. हा फॉर्म्युला आणि कुठे ऍक्ट होतो हे तुम्हाला समजेल अशा पद्धतीने नोट करा यू माइट हॅव ट्राय टू अंडरस्टँड आपण पाठीमागच्या 3 लेक्चर मध्ये पाहतो बरोबर ना ज्या शिकलेल्या गोष्टी आहेत त्या आपण खूप क्विकली रिवाइज करतो तरी सुद्धा आपले तासन-तास जात आहेत it means that the syllabus is heavy at least in section 1 and you should give more time for preparation MCQ कधीही पाठ करू नका प्लीज कारण काही क्वेश्चन असे असतात ज्याच्यामध्ये थोडं जरी सेंटेन्स मध्ये 1-2 वर्ड्स जरी तुम्ही शफल केले तरी क्वेश्चनचा अर्थ बदलतो कारण सध्याची सिच्युएशन मी तुम्हाला घाबरवत नाही बाळांनो आर यू लिसनिंग सर्वजण ऐकतात ना Yes, sir. बघा सिच्युएशन कशी लक्षात घ्या आपण काय करतोय चॅप्टर शिकतोय कन्सेप्ट समजून घेतोय एमसीक्यू पाहतोय एकदा दोनदा रिवाइज करतोय बरोबर आहे ना आणि त्याच सेट मधले एमसीक्यू तुमचे शिक्षक तुम्हाला विचारतात आर यू गेटिंग ऑर नॉट वेदर दिस सिच्युएशन इज पॉसिबल इन द युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन No. तर No, sir. कुणाला वाटत असेल की सोपं असतं 30 पडतात असं नसतं तर हे का होतंय आपण होम पिच वरती खेळतोय मी तुम्हाला स्पष्ट सांगतो बाळांनो घाबरत नाही बरोबर ना म्हणजे होम पिच वरती बॅटिंग करणं आणि बाहेर जाऊन बॅटिंग करणं फरक असतो ना सो डोंट टेक एनिथिंग Yes. लाइटली द ओनली थिंग विच इज गोइंग टू हेल्प यू इज युअर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ऐन वेळेला काहीतरी चमत्कार होईल किंवा मी काहीतरी हुशारी करणं असं जर डोक्यात असेल तर काढून टाका प्लीज एस्पेशली मुलांना ही गोष्ट सांगतो मी बॉईज आर यू लिसनिंग तर कुठलीही गोष्ट तुम्हाला मदत करेल असं डोक्यात आणू नका एकच गोष्ट तुम्हाला मदत करेल जी म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग तुमचं नॉलेज युडीएलचा फॉर्म्युला लिहिला इंटेन्सिटी ऑफ पॉइंट लोड इज इक्वल टू UDL इंटू स्पॅन आणि इथं काय लिहिणार तुम्ही ऍक्ट्स ऍट द मिड पॉइंट ऑफ द स्पॅन But I must say till now you have performed very good during the lecture, during the test, during the ISC. पण ही सिच्युएशन एक्झॅक्टली फायनल मध्ये आहे असं अज्युम करू नका आर यू गेटिंग कारण शेवटी रणजी क्रिकेट खेळणं आणि इंटरनॅशनल क्रिकेट खेळणं फरक असतो का नाही So regular preparation, if you are doing it, you need not worry. Regular अभ्यास करत असाल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही. त्याचे बॉटमचे दोन फॉर्म्युले इक्विव्हॅलंट पॉइंट लोड इज इक्वल टू 0.5 इंटू इंटेन्सिटी ऑफ UVL इंटू स्पॅन. आणि तो कुठं ऍक्ट होतो
Is it noted? Shall we continue? नोट केले बाळांनो? Yes, sir. ओके. जनरल लोडिंग हे काय नाही, कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट लोड्स पॅरलल लोडिंग याच्यामध्ये असते. ते आपण कधीच कन्सिडर केलं नाही. कन्वर्टिंग UDL इंटू पॉइंट लोड, UL इंटू पॉइंट लोड, दिस थिंग वी हॅव अंडरस्टूड. ओके. विल सॉल्व वन सॅम्पल न्यूमरिकल. हे मला वाटतं ISA किंवा UT मध्ये विचारलेलं होतं. ओके. कॅन यू टेल मी द प्रोसिजर? सपोर्ट रिएक्शन आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. ठीक आहे. व्हॉट इज द फर्स्ट थिंग यू आर गोइंग टू डू? Point A ला RX आणि RY. ओके, याचा अर्थ काय? डिसाइड द नेचर ऑफ सपोर्ट रिएक्शन ऍट बोथ द एंड्स. जे तुम्हाला सपोर्ट दिलेले आहेत त्यानुसार कोणत्या पॉइंटला किती रिएक्टिव्ह फोर्सेस असतील हे तुम्ही डिसाइड करायचं आहे. तर याचं उत्तर काय आलं? काय दिसतंय? कोणत्या टाइपचं हे दिसतंय तुम्हाला? सपोर्ट ए ला इंजिड सपोर्ट आहे. त्यामुळे इथं किती रिएक्शन असणार आहेत? 2. बरोबर ना? वन इज हॉरिझॉन्टल, अदर इज व्हर्टिकल. तर ए या ठिकाणी लोडिंग आहे, त्यामुळे रिएक्शन ऍट ए आणि एक्स कंपोनंट RAX असं नोटेशन आहे का आपलं? देन RAY. आवाज येतोय का? डिस्टर्बन्स थोडा थांबू द्या थोडं का नाही? नाही सर. नाही सर. तसंच तर लहान लेकर असतात घरात भांडण करत राहतात, त्यांच्यापासून लांब म्हणून मी आता बाहेर मैदानात येऊन बसलोय. पण इथे काय होतात, कोपऱ्यात पोर्च मध्ये डास चावतात म्हणून तो स्प्रे मारतो डासाचा. ते केमिकल हवेत राहिले त्यामुळे ठसका येतो. म्हणून तुम्ही घाबरू नका, जरी ठसका आला तरी सर सुरक्षित आहेत. ओके. Okay, then the roller support at B means how many reactions will be there? 1. Only one. And you can call this as reaction at B. Only one reaction at B. So total 3 reactions are there. हे पहिले झालं. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे? तर जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असेल किंवा युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड असेल तर तो तुम्हाला कन्वर्ट करायचा. कशामध्ये हो? पॉइंट लोड मध्ये. आता या केस मध्ये जो लोड आहे हा कोणत्या टाइपचा सांगा? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड 20 किलोन्यूटन पर मीटर which is spread over a span of 4 मीटर. त्यामुळे त्याची इंटेन्सिटी किती असेल? 20 into 4 80 असेल. आणि तो ऍक्ट कुठे होणार बाळांनो? मिड पॉइंट. ऍक्ट ऍट द मिड पॉइंट ऑफ द स्पॅन. त्यामुळे बघा हा लोड असेल 80. आता किलोन्यूटन म्हणायचं, किलोन्यूटन पर मीटर म्हणायचं, फक्त किलोन्यूटन म्हणायचं, कारण आपण लेंथने मल्टिप्लाय केलंय 4 ने. 20 into 4. आणि हा ऍक्ट कुठे होतोय? 2 meters फ्रॉम पॉइंट ए. इज दॅट करेक्ट? आता 80 किलोन्यूटन हा पॉइंट लोड झाला, जो ए पासून किती डिस्टन्स वरती आहे? 2 मीटर. आणि 10 किलोमीटर हा पण एक पॉइंट लोड आहे जो बी पासून 2 मीटर वरती आहे. इज दॅट क्लिअर? नाउ 3 unknown reaction RAX, RAY and RB, and we are having 3 conditions of equilibrium. लक्षात ठेवा, फायनल एक्झाम मध्ये मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलंय, जे बेसिक एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, ते आपण सध्या डिस्कस करतोय. ठीक आहे. तर 3 कंडिशन 1 by 1 वापरा. 3 इक्वेशन्स, 3 अननोन. काय आठवतंय का याच्यामधलं? जुनी आठवण. Summation fx equal to 0 घ्यायचं. equal to 0 summation पॉइंट ए ला मोमेंट घ्यायचं. आणि 3 अननोन. याच्यासाठी काय डायलॉग वापरतात आठवत नाही का? रिलॅक्स मध्ये सांगा पण आठवून. गोली भी 3, आदमी भी 3. बरोबर आहे का? येस और नो? 3 unknown 3. Yes, sir. करेक्ट.
हा कोणत्या मूवी मधला डायलॉग असं विचारलं होतं? डू यू रिमेंबर दॅट? Yes, sir. Okay. So using calculation काय कॉम्प्लिकेटेड नाहीये, आपण तोंडीच करूया. The first equilibrium condition कोणती वापरायची? समेशन एफएक्स ने सुरुवात करायची. चालू शकते. Yes, sir. Summation fx is equal to 0. Rax is the only horizontal force in this case and its magnitude should be 0. 0. So this is the first answer. पहिली support first answer काय म्हणलं? Answer म्हणून. ठीक आहे. Then now can we use the condition summation fy equal to 0? No, sir. No, sir. Summation L is equal to 0. Summation M at point A. Very good, very good, very good. आता या कंडिशनला जर तुम्ही समेशन fy इक्वल टू 0 हे कंडिशन वापरायचा प्रयत्न केला तर व्हर्टिकल प्रोसेस मध्ये दोन अननोन आहेत. कुठले कुठले? आर ए वाय. RB. बघा आर ए वाय हा एक अननोन आहे आणि आरबी हा दुसरा अननोन आहे. इक्वेशन एक आहे, अननोन दोन आहेत, त्यामुळे तुम्हाला इथं सोल्युशन मिळणार नाही. इक्वेशन लिहू शकता, नो डाऊट, काय फरक पडत नाही. नंतर पुढे मिळालेलं व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुटअप करा, असं माघारी आलं तरी चालू शकते. पण सोपी मेथड आपण काय ठरवली होती? तर जिथं उत्तर मिळतं तिथं सुरुवात करावी, बरोबर ना? Yes. त्यामुळे मग समेशन fy इक्वल टू 0 हे वापरून आपण थोडस पोस्टपोन केलं आणि कोणती कंडिशन वापरली? Summation M is Summation equal M equal to 0 at point A. Using the condition summation m equal to 0. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, मोमेंट जे घ्यायचं आहे ते ऍट पॉइंट ए घ्यायचं का बी घ्यायचं? ठीक आहे. तर जनरली आता आर एक्स आपल्याला माहिती आहे 0 आहे. ठीक आहे, हे आपण सिंपल बेसिक एक्झाम्पल डिस्कस करतोय. ठीक आहे, पण जर इन्क्लाइंड फोर्सेस असतील, त्याचे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असतील, बरोबर आहे की नाही, असं जर याच्या पुढचं थोडंसं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल असेल तर तुम्ही अशा ठिकाणी मोमेंट घ्या जिथं दोन सपोर्ट रिएक्शन असतात. इज दॅट क्लिअर? Yes. म्हणजे बघा, आर ए एक्स आणि आर ए वाय हे दोघे कुठून पास होतात? ए मधून पास होतात. त्यामुळे जर तुम्ही पॉइंट ए ला मुवमेंट घेतलं तर काय होतील? या दोघांचे मुवमेंट अबाउट पॉइंट ए 0 असतील. याचा अर्थ दोन अननोन इलिमिनेट होतील. इज दॅट क्लिअर? आय विल रिपीट दिस Yes. फॉर यू. Whenever the question arises regarding the point at which we have to take the moment, in that case, select the point for taking the moment or select the moment center in such a way that at least two unknown forces or at least two unknown reactions should be passing through point, and then take moment about that point so that the moment of these unknown forces will be 0 because they are passing through that particular point. Point A मधून जर दोन unknown पास होत असतील तर moment A भोवती घ्या. Is that clear? Shall I continue? Yes, sir. बघा मग आता RAX into 0. Then RAY into 0. दोन फोर्सेसचं मुवमेंट झालं. लेफ्ट टू राईट जायचं ना? 80 किलोमीटरचं घेतं का आता? Minus 80 into 2 into 2. 80 kilonewton, its moment about point A. Is it positive or negative? Positive. Positive. ठीक आहे, पुन्हा एकदा ते सांगतोय. तर साइन कन्व्हेन्शन मध्ये फक्त मोमेंटचं साइन कन्व्हेन्शन घ्या. If you are trying to rotate the force of 80 kilonewton around point A, it will rotate clockwise. Clockwise. ठीक आहे, इथं अजिबात कन्फ्युज होऊ नका. So moment of 80 kilonewton force will be positive. Magnitude of the force is 8.2. Then distance from point A किती असेल? 2. 2 meter. ठीक आहे.
Next 10 kilonewton force is there. Once again, its moment about A will be positive. Positive. फोर्स डाउनवर्ड आहे आणि फोर्स निगेटिव्ह आहे हे डोक्यातनं काढा. फोर्स जर त्या पॉइंट भोवती फिरवला तर कसा फिरेल हे लक्षात घ्यायचं. इज दॅट क्लिअर? Yes. So the moment of 10 kilonewton force once again will be positive around point A. Okay, so we have written plus sign. Magnitude of the force is 10 multiplied by its distance. 4 plus 4, no? 8 meters. Okay, then which force is remaining? RB. Now, if you try to rotate RB around point A, it will rotate anti-clockwise. So sign convention tells us to write negative sign. Into distance is 10, I think. 10. Summation M, left hand side Lily, right hand side is 0. And you can find out the value of which force? RB. पुन्हा एकदा लक्षात घ्या. RAY नाही सॉरी RB ना. तर इथं बघा A ला मोमेंट घेतल्यामुळे काय आपल्याला उपयोग झाला. तर हे जे दोन फोर्सेस मी हायलाइट केलेले आहेत RAX आणि RAY या दोघांचं मोमेंट 0 आलेलं आहे. समजतंय? Here we get the value of RB. किती लो? 24. 160 plus 80 240 RB Divided by 10. 24 येतं. करेक्ट. किलो न्यूटन मध्ये येतात सगळे फोर्सेस. So this is the second answer we have got using the second condition of equilibrium. Okay, so first condition of equilibrium, summation of x equal to 0 gives you one reaction. Second equation of motion gives you second reaction, which is RB. Now use the third condition of equilibrium, which is that Summation is equal to 0. correct. Third condition of equilibrium is summation Fy is equal to 0. Okay, now in this case consider all the forces. Upward forces will be positive, downward forces will be negative. So moving from left to right, RAY, this is unknown. Then 80 kilonewton is 80 downward force, it will be minus 80. 10 kilonewton once again downward force, hence negative. plus RB Plus 24. RB. I'll write the value of RB directly, 24. Any vertical force is remaining? I think no. Is equal to 0. So this gives you the value of RAY. 66. 80 minus 80, 90. तिकडे गेल्यावर प्लस झालं 90 minus 24, 66. Correct. 66 kilonewton. So this is the third answer. So we have used the three equations. We have find out the values of three unknowns. If you wish, you can take snapshot of this. हे सॅम्पल न्यूमरिकल आहे. 2 मार्कासाठी मला वाटतं या टाइपचे न्यूमरिकल येऊ शकतात. इज दॅट क्लिअर? 7-8 मार्काचे कॉम्प्लिकेटेड असे न्यूमरिकल आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. दिस इज व्हॉट द टीचर्स एक्सपेक्ट. ओके, वी कॅनॉट फोरकास्ट एनिथिंग. कुठल्याही गोष्टीचा आपण अंदाज बांधू शकत नाही, पण लॉजिकली सिंपल न्यूमरिकल तुम्ही एक्सपेक्ट करू शकता प्रत्येक चॅप्टर वरती. ठीक आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की न्यूमरिकल येणार नाही. तर न्यूमरिकल येणार, 100% येणार, पण ते कुठले येणार? बेसिक टाइपचे असं आपण अज्युम करू शकतो, एक्सपेक्ट करू शकतो. इज दॅट क्लिअर? Yes, sir. न्यूमरिकल येणार नाहीत असे अफवा पसरवू नका प्लीज. लक्षात येईल, न्यूमरिकल येणार पण खूप मोठे येणार नाहीत. इज दॅट क्लिअर? Yes, sir. मला वाटतं याच्यानंतर फ्रिक्शन आहे, फ्री बॉडी डायग्राम आहे, लॅमिस थेरम. 7 मिनिट आहेत आपल्याकडे, त्यामुळे मला वाटतं पुढचं पॉइंट आपण लॅमिस थेरम फक्त मग डिस्कस केलं तर प्रॉब्लेम पुढच्याला रिवाइज करायला लागतील. बरोबर आहे का? यातला एक ट्राय करताय सिंपल वाला.
हा ट्राय करताय. Yes, sir. पण काय होतं परत अटेंडन्स वगैरे घ्यायचं म्हटलं की ते 1 तासाच्या पुढे निघून जातं. आता जर शिकवत बसलो तर, बरोबर आहे का? मीन वाईल तुम्ही काय करा, तुम्ही हा प्रॉब्लेम ट्राय करा UVL चा. मी अटेंडन्स घेतो, चालेल ना? Yes, sir. ओके, दॅट विल बी बेटर ऑप्शन. दुसऱ्यांचा वेळ आपण खाऊ नये. सुरुवातच उशिरा झालेली ना. ऍबसेंट नंबर बघा. काही लोकांना कन्सिस्टंटली कमी मार्क पडत आहेत. ठीक आहे, त्यांना मी पर्सनली मेसेज पाठवणार आहे. टेक द थिंग्स सिरियसली. कारण परत काय होतं, अचानक आपण असं वातावरण निर्मिती करतो की मी खूप अभ्यास करत होतो किंवा मी खूप अभ्यास करत होते आणि असं कसं झालं. तर असं कसं कुठलीही गोष्ट अचानक होत नसते. प्रत्येक गोष्ट आपल्या कर्मानुसार होत असते. आर यू गेटिंग? त्यामुळे वेळ आहे. इथून पुढे सुद्धा किती दिवस राहिले हो? आज 27 तारीख आहे ना? Yes. 8-9 दिवस आहेत. टेस्ट चालू आहेत, ISC चालू आहेत. त्या सिरियसली प्रिपेअर करा, म्हणजे फायनलची तयार होईल. लक्षात येते का? परत अचानक घरच्यांना घाबरा करायचं नाही, असं कसं काय झालं म्हणून. आय थिंक रोल नंबर 7 इज ऍबसेंट. का कुठे बॉटमला गेलाय नंबर? आहेत का रोल नंबर 7? अटकळे आहेत का आज लेक्चरला? ऑनलाईन आहेत का कोण? हॅलो, अटकळे, एम आय ऑडिबल? प्रतीक अटकळे. अटकळे, आवाज येतोय बाळा? असे लोक बेकारी वाढवतात बघा जगामध्ये. रोल नंबर 11-12 ऍबसेंट. रोहित गायकवाड, पडत्या पावसात सुद्धा रेंज आलेले आहे, अभिनंदन. रोल नंबर 20. रोल नंबर 24 बॉटमला आहे का? नाही, त्यांचा मेसेज आलाय. इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, व्हॉट्सअप मेसेज आलेला आहे. नेक्स्ट, मयूर जानरा, रोल नंबर 25. स्कॉलरशिपचे फॉर्मचे अपडेट घेत राहा. आवाज ऐकू येतो का माझा बाळा? हॅलो, काय रे बाळा, नुसतं फोन चालू करून बसताय. आवाज येतोय ना? हा, लॉग इन करून काय करेक्शन जर येत असतील तर पहा. स्कॉलरशिप फॉर्म मध्ये अपडेट करा, काय क्वेरी आले असतील तर. ओके, रोल नंबर चालेल, ठीक आहे. ओके, हा, अपडेट राहा. आता उशीर करू नका कुठल्याही गोष्टीला. "27 ऍबसेंट दिसत आहेत. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा बाळांनो. "32, 33 ऍबसेंट. व्यंकटेश गुजर कुठं गेला हो? 33, 35, 36 ऍबसेंट दिसत आहेत. मुरडे, आवाज ऐकू येतोय का?
हर्षवर्धन मुरडे 35. $37 आहेत. AB डिव्हिलियर्स 38. 39 हर्ष जाधव आहेत ना सुरुवातीपासून? ठीक आहे, कोळेकर आहे सुरुवातीपासून पाहिलंय. 41 रोहित जाधव कधी आल्या बाळा? $46 absent. रोल नंबर 50 कोण आहेत बरं, विसरलो मी. Who is roll number 50? $56 absent. $62 दिसत नाही absent. $66. ओके, वन मोर अनाउन्समेंट. ह्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे की थोडस पावसाचं वगैरे वातावरण सगळीकडे आहे.